हॅलो एव्हरीवन, मी सानिका क्षीरसागर. आज संकल्प बॅचचा ट्रिनिटी क्लासेसमध्ये हा लास्टचा दिवस आहे. खरंच खूप काही शिकलो या क्लासेसमधून. ट्रिनिटी क्लासेस हे फक्त एक क्लासेस नाही तर ही एक फॅमिलीसुद्धा होती. स्टार्टिंगला जेव्हा आलतो तेव्हा सरांनी इंट्रोडक्शन विचारलं होतं. इंग्लिश विषय म्हणलं की थोडी भीतीच वाटायची, पण सरांनी आमचं इंट्रोडक्शनपासून ते आता स्पीकिंग स्किलपर्यंत पूर्ण परफेक्ट करून घेतलं. स्टार्टिंगला जेव्हा आलतो तेव्हा दिवाणी मिसचा तो ॲटम चॅप्टर खरंच खूप भारी, मिस शिकवण्याची एकदम टेक्निक भारी होती. मिसचा तेच नाही तर आतापर्यंतचे सगळे चॅप्टरचा कन्सेप्ट क्लिअर आहे. मिस आमच्यासाठी मिसनं खूप मेहनत घेतलेली आहे. आम्हाला नोट्स दिल्यात, आमचं ते पाठांतर करून घेतलं. मग काही दिवसानंतर मला मॅथ सब्जेक्ट हा थोडा हार्ड जायचा. मग मला असं वाटलं की आपण मॅथचं ट्युशन लावू. पण सरांशी कन्सल्ट करून थोडं मी बघलं तर ट्रिनिटी क्लासेसमध्ये फक्त इंग्लिश आणि सायन्स हे दोनच सब्जेक्ट होते. मग सरांनी म्हणले की आपण उमेश सरांना हायर करू. मग सर आले. सरांनी आमचं बेसिकपासून कंप्लीट घेतलं करून सगळं. मला तर मॅथ बिलकुलच जमत नाही, पण आज सरच्या त्या सोकातोवासारख्या सोप्या ट्रिक्समुळं आज मला मॅथ जमायला लागलं. मग मिसच्या काही पर्सनल रिझनमुळे मिसना ट्रिनिटी क्लासेसला स्टॉप द्यावा लागला. पण तशा परिस्थितीत काही अदर क्लासेसवाल्यांनी पर्टिक्युलर विद्यार्थ्यांना म्हणजे कॉल करून त्यांचं लक्ष भरकटवलं. पण ट्रिनिटी क्लासेसवर बिलीव असल्यामुळे आम्ही तसं काही होऊच दिलं नाही. मग तिथं प्रश्न होता की तुमचं सायन्सचं कसं होईल. पण सरांनी मग कलांकर सरांना हायर केलं. खरंच सरांची टेक्निक खूप भारी होती शिकवण्याची. सर पूर्ण कन्सेप्च्युअल नॉलेज देतात आणि माझ्या पर्सनल लाईफमध्ये मला टाईम टू टाईम मोटिवेट करणारे ते म्हणजे कलांकर सरच. मग स्टार्टिंगला जेव्हा टेन्थ चालू झाली असं वाटलं होतं की अरे आता तर खूप टाईम आहे, पण हे टाईम कसा निघून गेला हे समजलंच नाही. खरंच ट्रिनिटी क्लासेसने आणि सतीश सरने ट्रिनिटी क्लासेसला ब्रँड बनवण्यासाठी खूप मेहनत घेतली. जाता जाता एवढंच म्हणेल की आज रास्ता बना लिया है, कल मंजिल भी मिल जाएगी. हौसलों से भरी है कोशिश आपकी, एक दिन जरूर रंग लाए.